नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात परिणिता कवळेकर यांच्या कौल मनाचा या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचं चिन्ह आहे, बेल आयकॉन ते प्रेस करा. 3 पर्याय समोर येतील, त्यातला ऑल हा पर्याय निवडा. म्हणजे मी माझ्या चॅनलवर कथा किंवा कादंबरीचा भाग अपलोड केला की ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तुमच्या हातातल्या तुमच्या मोबाईलवर. चला श्रोते हो, ऐकूया परिणिता कवळेकर लिखित कौल मनाचा या कथासंग्रहातली कथा. अचूक उत्तर. काश्मीरमधल्या कुपवाडा इथल्या आर्मीच्या कॅम्पसमध्ये दुपारी 2:30च्या सुमाराला एक काश्मीरी तरुणी सगळ्या आर्मी गार्ड्सना हुलकावणी देऊन कॅम्पसमध्ये शिरली. ती इकडे तिकडे सैरावैरा पळत होती आणि पळता पळता रडक्या आवाजात साहब साहब हमको बचा लीजिए, हम मरना नहीं चाहते साहब असंही म्हणत होती. 3-4 आर्मीच्या जवानांनी तिला पकडण्याचा प्रयत्न केला पण ती हाती लागली नाही. इतक्यात समोरनं एक कॅप्टन आला आणि शिताफीने त्याने तिला पकडलं. ती त्या कॅप्टनलाही म्हणाली, हमें उस साहब के पास ले चलो, हमें उनसे मिलना है, हमें उस साहब के पास ले चलो. कॅप्टननं कुठले साहब, नाव सांग असं विचारल्यावरती पटकन म्हणाली, हमें तो उनका नाम पता नहीं साहब. पण तिने जे वर्णन केलं त्या वर्णनावरनं कॅप्टननी ओळखलं आणि कॅप्टन सरळ तिला आणि एका जवानाला बरोबर घेऊन कर्नल डोगराच्या खोलीत शिरला. कर्नल साहेब ऑफिसमध्ये जायच्या तयारीत होते. तोच ती तरुणी आत शिरली. तिने कर्नलला बघितलं आणि कर्नलच्या कमरेला घट्ट मिठी मारून म्हणाली, उन्होंने हमें पहचान लिया है, उन्होंने हमारे भाई को मारा, लेकिन हम नहीं मरना चाहते साहब, हमें बचा लीजिए साहब, उन्होंने हमें पहचान लिया है साहब. हा प्रकार बघितला आणि कॅप्टनला तिथे थांबणं उचित वाटलं नाही. मग त्यांनी कर्नल डोगरांना एक सॅल्यूट केला आणि तो निघून गेला. कर्नलनी प्रथम हळूवार तिची मिठी सोडवली आणि तिला सोफ्यावर बस म्हणून सांगितलं. जवानांनी तिला पाणी आणून दिलं. तिथे घटाघटा प्यायली. तो जवानही तिथनं निघून गेला. मग तिने घडलेली हकीकत कर्नल साहेबांना सांगितली आणि म्हणाली, अब तो माँ बाबूजी को भी सब पता चल गया साहब, अब हमें वो घर में नहीं रखेंगे साहब. आणि ती पुन्हा रडायला लागली. रडत रडत म्हणाली, साहब अब हम कहाँ जाएंगे साहब, और कहाँ रहेंगे साहब हम. कोण होती ती तरुणी? कर्नलची आणि तिची ओळख कुठली आणि कुठल्या कारणानं त्यांची ओळख? महत्त्वाचं म्हणजे त्या तरुणीची आर्मी कॅम्पसमध्ये सरळ शिरण्याची हिंमत तरी कशी झाली, असे अनेक प्रश्न त्यावेळी तिथे निर्माण झाले असते. पण कर्नल साहेबांचा दराराच असा होता की कुणी कुठेही कसलीही वाच्यता केली नाही. तसंही आर्मी जीवनात इतरांच्या चौकशा करून गॉसिप करायची सवयही नसते. मात्र तिच्या साहब अब हम कहाँ जाएंगे कहाँ रहेंगे या प्रश्नांनी चांगलेच विचलित झाले कर्नल साहेब. एवढा धीरोदात्त माणूस तो, पण त्याला या प्रश्नाचं पटकन उत्तर सापडेना. आता हिला जर हिच्या आईवडिलांनी घरात घेतलं नाही तर ही कुठे राहील? कुणाच्या भरवशावर मी हिला कुठे ठेवू शकीन आणि कुठल्या नात्यानं ठेवीन? हा विचारांचा भुंगा कर्नल साहेबांना सातवायला लागला. इतक्यात त्यांच्या मनात एक विचार चमकून गेला. ते त्या विचारावर ठाम राहिले, निर्णय घेऊन मोकळेही झाले. कर्नल डोगरा यांची कुपवाड्याला त्या युनिटचे कमांडर म्हणून जेव्हा बदली झाली त्यावेळी कुपवाड्यात आणि आजूबाजूच्या लहान लहान खेड्यात दहशतवादी घराघरातनं लपत असत. जेव्हा संधी मिळेल तेव्हा अचानक हल्ला करत असत. ही गोष्ट जेव्हा कर्नलच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी यासाठी काहीतरी उपाययोजना करायचं ठरवलं. एक दिवशी दुपारी ते साध्या वेशात बाहेर पडले. फिरता फिरता सफरचंदाच्या एका बागेत एक 17-18 वर्षांचा मुलगा आणि त्याची मोठी बहीण काम करत होते हे कर्नलनी बघितलं. त्यांना उपाय सुचला. त्यांनी त्या मुलाला बोलवून घेतलं, त्याची सगळी माहिती घेतली. आपल्या भावाला कोणी बोलवलं आहे हे बघण्याच्या उत्सुकतेपोटी त्याची बहीणसुद्धा तिथे आली.
कर्नलनं आपली योजना त्या मुलाला समजावून सांगितली आणि मी तुम्हाला या कामाबद्दल पैसे देईन असंही सांगितलं. पैशाचं नाव काढताच दोघांचेही डोळे चमकले. 8 दिवसातच त्या दोघांनी आपल्या कामगिरीला सुरुवात केली. ते दोघं बहीण भाऊ निरनिराळ्या ठिकाणी जेव्हा कामाच्या निमित्तानं जात असत तेव्हा पाणी पिण्याच्या निमित्तानं किंवा सहज म्हणून भेटण्याच्या उद्देशानं लोकांच्या घरात जाऊन दहशतवाद्यांचा कानोसा घेत असत. काही लोकांच्या घरातली आर्थिक परिस्थिती खूपच सुधारलेली दिसल्यावर या दोघांना त्या घरात नक्कीच दहशतवादी लपून राहत असावेत असा विश्वास वाटत असे. त्या घरातल्या माणसांची ती तरुणी गोड गोड बोलून त्यांची माहिती काढत असे आणि मग ती माहिती ते दोघं अगदी गुपचूपपणे कर्नल साहेबांच्यापर्यंत पोचवत असत. त्या माहितीच्या आधारे कर्नल डोगरा आपली योजना आखून दहशतवाद्यांना शोधून त्यांचा खात्मा करत असत. असं जवळजवळ 6-8 महिने चाललं. बरेचसे दहशतवादी मारले गेले, काही पाकिस्तानात पळून गेले, तर काही चक्क डोगरांना शरण आले. डोंगरांच्या या कामगिरीबद्दल आर्मीनं त्यांना अवॉर्ड दिलं. पण त्या मुलांचं काय? जशी ती 2 मुलं कर्नलची खबरी होती तसंच दहशतवाद्यांचाही कोणीतरी खबऱ्या होताच की. त्यामुळे दहशतवाद्यांना या बहीण भावाविषयी माहिती मिळाली. एक दिवस हे बहीण भाऊ एका बगीच्यात काम करत असताना 2 दहशतवादी अचानक तिथे आले आणि त्यांनी त्या मुलावर गोळ्यांचा अक्षरशः वर्षाव केला. त्याचं शरीर पूर्णपणे छिन्नविच्छिन्न करून टाकलं. ही तरुणी मात्र तिथून जीव घेऊन पळून गेली म्हणून वाचली. तिच्या घरी जेव्हा ही बातमी समजली तेव्हा तिच्या आईवडिलांनी तू आता घराच्या बाहेर पडणार नाहीस अशी तिला सक्त ताकीद दिली. पण ती मुलगी जर घरात राहिली तर घरातली चूल कशी पेटणार? उलट कर्नल पैसे देत होते म्हणून त्यांच्या सगळ्यांच्या तोंडात 4 घास चांगले जात होते. शेवटी ती मुलगी पुन्हा कामावर रुजू झाली. अर्थात तिने कर्नलनं सांगितलेलं काम सोडलं नाही. ती मोठ्या चतुराईनं लोकांशी गोड बोलून त्यांच्याकडून दहशतवाद्यांच्या ठिकाणांचा पत्ता मिळवत होती. पण त्या दिवशी मात्र ज्याने तिच्या भावाला मारलं होतं त्याच दहशतवाद्यानं तिला बघितलं. तिनेही लांबून त्याला ओळखलं आणि मग ती जीवाच्या आकांतानं जी पळत सुटली ती येऊन थेट कर्नलच्या कमरेला मिठी घालेपर्यंत ती पळत होती. कर्नल डोगरांना हे नक्की माहिती होतं की ही मुलगी जर पुन्हा आपल्या घरी गेली तर हिला तो दहशतवादी शोधून काढेल, मारून टाकेल. माझ्यामुळे हिचा भाऊ गेला ही खंत कर्नल साहेबांना होतीच. आता हिच्या मृत्यूचा पाप नको, हिला काहीही करून वाचवलंच पाहिजे हा विचार पक्का झाल्यावर त्यांनी जीप मागवली. तिला सांगितलं स्वच्छ तोंड हातपाय धू, जीपमध्ये जाऊन बस. एका जवानाला बरोबर घेतलं. ती मुलगी आतून घाबरली होती. तिला वाटलं की आता हे आपल्याला आपल्या घरी सोडायला निघाले. पण तिचा अंदाज चुकला. जीप एका देवळासमोर येऊन थांबली. जवान देवळात गेला. त्यांनी पुजाऱ्याला लग्नासाठी काय काय सामान लागतं ते विचारलं. तो ते सामान घेऊन आला. त्या तरुणीला घेऊन कर्नल डोगरा देवळात गेले आणि अर्ध्या तासात त्यांनी त्या मुलीशी विधिवत विवाह केला. खरं तर ती तरुणी दिसायला कशी आहे हे कर्नल साहेबांनी कधी धड पाहिलंही नव्हतं. पण ती तरुणी नक्षत्रासारखी सुंदर होती. केतकीसारखा गोरा रंग, लांबसडक केस, काश्मीरी लोकांचं असतं तसं चाफेकळी नाक, किंचित वर असलेली लोभस जीवणी आणि ह्या सगळ्यावर मात करणारे हरणासारखे भिरभिरणारे डोळे. डोगरांनी मात्र तिला लग्नानंतर नीट बघितलं, कारण स्त्री हा विषयच त्यांच्या जीवनात नव्हता. डोगरा हे पहाडी आडनाव असूनसुद्धा ते इतर पहाडी लोकांसारखे गोरेपान नव्हते. बराचसा काळसर रंग, त्यातूनही लहानपणी खूप देवी आल्यामुळे चेहऱ्यावर राहिलेले देवीचे खोल व्रण, देवीमुळे एका डोळ्यावर झालेला थोडासा परिणाम, असं रूप असलेल्या डोगरांनी ज्या वयात हे लक्षात आलं की विवाह करताना जसं पुरुष स्त्रीचं प्रथम सौंदर्य पाहतो तसंच स्त्रीसुद्धा नक्कीच बघत असणार आणि आपला चेहरा कुठल्याही स्त्रीला आवडणार नाही म्हणून आपण आजन्म अविवाहित राहायचं हे त्यांनी ठरवून टाकलं. त्याचबरोबर त्यांनी आपला दुसरा विचार पक्का केला की आपण आर्मीत जायचं आणि देशाची सेवा करायची. या दोन्हीही भीष्म प्रतिज्ञा त्यांनी त्या दिवसापर्यंत पाळल्या होत्या. आर्मीतल्या त्यांच्या कर्तृत्वानं त्यांच्या रूपावर मात केलेली होती.
त्यांना आर्मीमध्ये अनेक अवॉर्ड्सनं वेळोवेळी सन्मानित केलं गेलं होतं. मात्र त्या दिवशी त्या तरुणीचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी आपली विवाह न करण्याची भीष्म प्रतिज्ञा मोडली. पण हा सुद्धा एक देशसेवेचा भाग झाला असं म्हणायला काही हरकत नाही. डोगरांच्या करारी चेहऱ्याबरोबर त्यांना एक अतिसंवेदनशील असं हृदय आहे हे सुद्धा या विवाहानं सिद्ध झालं. निर्णय घेण्याची क्षमता असणं आणि तो निर्णय तात्काळ अंमलात आणणं हे सगळ्यांनाच जमत नाही. पण कर्नल डोगरांनी ते करून दाखवलं. काही दिवसांनंतर त्यांचं प्रमोशन झालं, त्यांची दिल्लीला बदली झाली. आपल्या पत्नीला घेऊन जेव्हा ते दिल्लीच्या माल रोडवरच्या बंगल्यात राहायला लागले तेव्हा तिने विचारलेल्या तिच्या प्रश्नाचं म्हणजेच साहब हम कहाँ जाएंगे, हम कहाँ रहेंगे साहब, या प्रश्नाचं उत्तर आपोआप त्यांनी तिला दिलेलं होतं की तुम रहोगी मेरे दिल में, मेरे घर में, तुम रहोगी तुम्हारे अपने घर में. डोगरांच्या मनानं ऐनवेळी दिलेला कौल त्यांच्या वृक्ष जीवनात वसंत फुलवून गेला. कर्नलला आणि त्या तरुणीला घर मिळालं. श्रोते हो, ही होती परिणिता कवळेकर यांची कथा अचूक उत्तर. कथा कशी वाटली कमेंटमध्ये लिहा. कथा आवडली असेल मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर सबस्क्राईब करा. शेजारचं घंटीचं चिन्ह आहे तेही प्रेस करा. चला मित्रांनो, पुन्हा भेटूयात अशाच चांगल्या कथेचं. तोपर्यंत नमस्कार मित्रो.